संपावर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईमध्ये तमाशा करू असा इशारा बेस्ट प्रशासनाला मनसेनं दिला होता आणि त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले। मनसेनं कोस्टल रोडचं काम बंद पाडलंय। वरळीमध्ये सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेनं विरोध दर्शवलेला आहे। मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे कर्मचारी आणि तेथील सर्व मशीन ज्या आहेत त्या हलवण्यास भाग पाडलेला आहे। यासोबतच तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळं ठोकण्यात आले। संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम सुरू करू देणार नाही असा इशारा मनसेनं दिलेला आहे। बेस्टचा जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ज्या प्रकारे इथं मनसेने जे आहे ते कोस्टलचं काम जे आहे ते या ठिकाणी बंद पडले आपल्याला पाहिलं मिळतं। शिवसेना जे आहे ते कोस्टलला पैसे देते परंतु बीएसटीला कुठेतरी पैसे देत नाही आणि असा आरोप जो आहे तो मनसेकडून होता आणि त्यासाठीच या ठिकाणी काम बंद केलं आहे। संतोष धुरी आहेत सोबत, का नेमकं आंदोलन केलं जात आहे? कसं आहे की उद्धव ठाकरे आहेत ते लक्षच घालत नाही याच्यामध्ये, जे सत्तेमध्ये आहे, शिवसेना राज्य सरकारमध्ये आहे, महापालिकेमध्ये, याच्यामध्ये लक्षच घालत नाहीये। तर त्यांना जाग आली पाहिजे। मला वाटतं ते पिक्चरमध्ये बिझी असतील किंवा ते झोपले तरी असतील, त्यांचं लक्ष नसेल इकडे। 7 दिवस संप चालू आहे लोकांचा, लोकांचे मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्या कामगारांचे हाल होत आहेत, त्यांचं भवितव्य त्यांना माहिती नाही काय ते, आणि याच्यावर काहीच तोडगा निघत नाही। बसून या लोकांनी खूप प्रयत्न केले, कृती समितीने वगैरे सगळे युनियन्स होते त्याच्यामध्ये, खूप प्रयत्न केले त्यांनी, पण काहीच तोडगा निघत नाही। मग शेवटी आम्हाला हा मार्ग हे करावा लागला। एक दिवसापुरतंच हे काम बंद ठेवणार नाही, आम्ही पूर्ण काम जोपर्यंत बीएसटीवर तोडगा नाही निघत ना तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोस्टलचं काम जे आहे ते बंद मनसेकडून केलं जात आहे आणि निषेध जो आहे तो शिवसेनेचा या ठिकाणी केला जातोय, कारण शिवसेना कोस्टलला जो आहे तो पैसा देते परंतु बेस तारण्यासाठी शिवसेना पैसा देत नाही आणि त्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी मनसेकडून केला जातोय आणि या ठिकाणी कोस्टलचं काम जे आहे ते मनसेने बंद केलंय। कॅमेरामॅन हरीश नेगीसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई।